माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार 16 एप्रिलला कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष। भोकरदन शहरात माजी मंत्री काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचे आगमन। जालना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ मतदान कोणत्या पक्षाला करणार याचा विचार 16 एप्रिलला केला जाईल। भारतीय जनता पार्टीला मतदान करायचे की काँग्रेस पार्टी व वंचित बहुजन आघाडीला याबाबत एकमत ठरणार आहे। कार्यकर्त्यांची उपस्थिती। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिक्रिया देताना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या प्रतिक्रियामध्ये लोकसभा मतदानावर मतदारांना आव्हान पूर्ण केले की याचा निर्णय 16 एप्रिलला होईल। मुलाखत देतेवेळेस त्यांनी सांगितले 16 एप्रिलला याबाबतचा निर्णय घेण्यात येईल। यावेळी शेख नजीर मोहम्मद इलियास, मोहम्मद शाहरुख, मोहम्मद कमर, मोहम्मद नाशिर कादरी, रमेश भाई पगारे, शेख रईस सय्यद, खा रफीक, आसिफ बेग, खयूम कादरी, कुड्डू कादरी, जाकीर भाई, मोहम्मद अमीर अनुभाई शेख, इम्रान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। जागृत महाराष्ट्र, प्रकाश सुरटकर, भोकरदन, जालना। तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि जालना लोकसभेचे तुम्ही सदस्य आणि मतदार आहात, तर जालना लोकसभेमध्ये तुम्ही कोणाच्या सोबत जाणार आहे किंवा कोणाचं काम करणार आहात? जालना आणि औरंगाबाद लोकसभेचा निर्णय 16 तारखेला लागल। कोणासोबत जाण्याचा प्रश्नच नाही। भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही आणि काँग्रेसला मतदान द्यायचं नाही। त्या व्यतिरिक्त अपोजिटमध्ये वंचित बहुजन आघाडी आहे, तर त्यांच्या काय बोललो आता कोणाच्या सोबत जायचं ते सर्वांची विचारविनिमय केल्यानंतरच निर्णय लागल, पण काँग्रेसला मतदान देणार नाही।